और अगर एक सन्यासी आवाज उठाए, लाठियां बरसाई जाए, निर्दोष माताओं बहनों पर लाठियां बरसाई जाए। जहां तर्क होते हैं वहां तूफान के लिए जगह नहीं होती। हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले, ये संसद की हमारी भूमिका है। भाइयों बहनों, मैं आज बहुत दुखी मन के साथ आया हूँ। मेरे मन में बहुत आक्रोश है। इतिहास का ये काला दिन देश कभी भूल नहीं सकता। निर्दोष लोगों पर, माताओं बहनों पर रात के अंधेरे में जुल्म ढाया गया। ये क्या हो रहा है? लोकतंत्र में जनता को अपनी आवाज उठाने का पूरा हक है। जब सरकारें बहरी हो जाती है तो जनता को रास्ते पर उतरना ही पड़ता है। ये देश ऐसे तानाशाही से नहीं चल सकता। भाइयों बहनों, हिंदुस्तान का धन विदेश गया हो, प्रधानमंत्री ने 2009 के चुनाव में वादा किया हो कि मैं 100 दिन के भीतर भीतर विदेश जो धन है उसको वापस लाने के लिए कार्रवाई करूंगा। 2 साल हो गए हिंदुस्तान के प्रधानमंत्री चुप बैठे हो। और अगर एक सन्यासी आवाज उठाए तो उस पर लाठियां बरसाई जाए, निर्दोष माताओं बहनों पर लाठियां बरसाई जाए। और भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई है तो सरकार में जितने लोग होते हैं सबको परेशानी होनी चाहिए। जो भी सरकार में है सब डरने चाहिए भ्रष्टाचार से। क्या कारण है? हम नहीं डर रहे हैं और वो डर रहे हैं। कारण क्या है? दिल्लीच्या रामलीला मैदानावर बाबा रामदेव याच्या काळ्या पैशाविरोधातील आंदोलनावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला होता आणि अश्रुधुराचे नळकांडे सोडले होते। या कारवाईचा निषेध करताना आणि तत्कालीन केंद्र सरकारवर निशाणा साधताना नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं होतं। हे वक्तव्य नीट बघा। लोकतंत्र में जनता को अपनी आवाज उठाने का पूरा हक है। जब सरकारें बहरी हो जाती है तो जनता को रास्ते पर उतरना ही पड़ता है। ये देश ऐसे तानाशाही से नहीं चल सकता। भाइयों बहनों, हिंदुस्तान का धन विदेश गया हो, प्रधानमंत्री ने 2009 के चुनाव में वादा किया हो कि मैं 100 दिन के भीतर भीतर विदेश जो धन है उसको वापस लाने के लिए कार्रवाई करूंगा। 2 साल हो गए हिंदुस्तान के प्रधानमंत्री चुप बैठे हो। और अगर एक सन्यासी आवाज उठाए तो उस पर लाठियां बरसाई जाए, निर्दोष माताओं बहनों पर लाठियां बरसाई जाए। और भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई है तो सरकार में जितने लोग होते हैं सबको परेशानी होनी चाहिए। जो भी सरकार में है सब डरने चाहिए भ्रष्टाचार से। क्या कारण है? हम नहीं डर रहे हैं और वो डर रहे हैं। कारण क्या है? तेव्हा मोदींनी गरजून सांगितलं होतं की जेव्हा सरकार बहरी होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरावंच लागतं। 2011 मध्ये त्यांना वाटत होतं की बहिऱ्या सरकारला ऐकवण्यासाठी रस्त्यावर उतरावंच लागतं। त्यांचं सरकार आता 2026 मध्ये बहिरं झालंय का? की मोदी बोललेले विसरतायत? आणि आजच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकीकडे 1.5 किलोमीटरवर हजारो पोरं आंदोलन करत होती, लाठ्याकाठ्या खात होती, अश्रुधुराच्या नळक्यांडा झेलत होती आणि इकडे मोदीजी भाषण करत होते आणि त्यात त्यांनी काय म्हटलंय पहा की, जहां तथ्य होते हैं, जहां तर्क होते हैं, वहां तूफानों के लिए कोई जगह नहीं होती। अगर आपका तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बहुत बुलंद किया जा सकता है। संसद की चर्चा तर्क और तथ्यों से समृद्ध होनी चाहिए। हर आवाज को मौका मिलना चाहिए और हर विचार का सम्मान होना चाहिए। यही हमारी संसद की असली ताकत है। मैं आशा करता हूं और मुझे पक्का विश्वास है, जहां तथ्य होते हैं, जहां तर्क होते हैं, वहां तूफान के लिए जगह नहीं होती है। अगर तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बुलंद बनाया जा सकता है। मैं आशा करता हूं तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले। ये संसद की हमारी भूमिका है।
आज जंतर मंतरवर देशाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा तरुण विद्यार्थी परीक्षांमधील घोटाळे, बेरोजगारी आणि आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत, मग प्रश्न पडतो पंतप्रधान मोदींना तेव्हा त्यांचा तर्क आणि त्यांचा आवाज का ऐकू येत नाही? आज जंतर मंतरवर देशाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा तरुण विद्यार्थी परीक्षांमधील घोटाळे, बेरोजगारी आणि आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत, तेव्हा त्यांचा तर्क आणि त्यांचा आवाज सरकारला का ऐकू येत नाहीये? अजबच आहे ना. मोदीजी, तुमचं तार्किक भाषण ऐकून मोठा तार्किक प्रश्न पडतो. याच देशात राहणाऱ्या, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या, पेपर लीकमुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या, रेल्वे, बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शनच्या जागांची वाट पाहणाऱ्या त्या कोट्यवधी तरुणांचं काय, जे आज जंतर मंतरवर डोळ्यात पाणी आणून आंदोलन करतायत? आणि आज तुमच्या सरकारनं गेल्या महिनाभरापासून त्यांचा आवाज ऐकला नाहीये. आवाज द्यायला आले तर तुम्ही खुशाल तुमच्या सरकारनं लाठ्या मारल्या. अहो, पोरांची ढोपरं जाम होतात 12-12 तास अभ्यास करून, आणि पेपर लीक झाल्यानं सगळंच उद्ध्वस्त होतं. मग पोरांनी आवाज उठवला की तुम्ही पोलिसांना पुढे करून त्या पोरांची ढोपरं फुटेपर्यंत मारहाण करता. त्यांच्याकडेही तथ्य आहेत, त्यांच्याकडेही तर्क आहेत. जर या आंदोलक विद्यार्थ्यांचा तर्क मजबूत आहे, जर त्यांची तथ्य खरी आहेत, तर मग पंतप्रधानांच्या व्याख्येनुसार त्यांच्या आवाजाचा सन्मान का होत नाही? जेव्हा हे तरुण शांततेने आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतायत, तेव्हा त्यांना दिल्लीच्या रस्त्यांवर अडवलं का जातंय? 2013 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले नव्हते, तेव्हा ते देशातील तरुणांना काय सांगत होते? इस देश का युवा भीख नहीं मांग रहा है, वह अपना हक मांग रहा है. हमारा युवा रोजगार चाहता है, अवसर चाहता है, लेकिन दिल्ली की सरकार ने युवाओं के सपनों को कुचल दिया है. अगर देश के युवाओं को सही दिशा और रोजगार नहीं मिला, तो यह देश आगे कैसे बढ़ेगा? युवाओं के हाथों को काम देना सरकार की जिम्मेदारी है. युवकांच्या हाताला काम देणं ही सरकारची जबाबदारी आहे. तरुण भीक मागत नाहीये, हक्क मागतोय. हे शब्द होते नरेंद्र मोदींचे. या शब्दांवर विश्वास ठेवून देशातील कोट्यवधी तरुणांनी 2014 मध्ये एक मोठी राजकीय क्रांती घडवून आणली. तरुणांना वाटलं की आता त्यांच्या स्वप्नांना पंख मिळतील, पण गेल्या काही वर्षात देशातील तरुणांच्या याच हक्कांची व्याख्या बदलून गेली आहे. जेव्हा आजचा तरुण रोजगाराच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो, तेव्हा त्याच्यावर राष्ट्रद्रोही असण्याचा शिक्का मारला जातो. विरोधी पक्षात असताना आंदोलनाचे अधिकार हे लोकशाहीचे रक्षण वाटायचं, पण आज स्वतः सत्तेत असताना आंदोलनं ही राष्ट्रद्रोही घोषित करताय. पंतप्रधान मोदी आज संसदेच्या अधिवेशनाच्या दिवशी म्हणाले, जिथे तथ्य असतात तिथे वादळाची गरज नसते, शांत डोक्यानेही आवाज बुलंद करता येतो. हे भाषण ऐकायला खूप सुंदर आणि लोकशाहीला शोभणार वाटते. अहो, हा सत्तेचा सोयीस्कर दृष्टिकोन आहे. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असता तेव्हा आंदोलन हे तुमचं शस्त्र असतं. जेव्हा तुम्ही सत्तेत जाता तेव्हा तोच गोंधळ तुम्हाला शिस्तभंग वाटू लागतो. आज जंतर मंतरवर जे तरुण बसले आहेत ते कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा चालवण्यासाठी आलेले नाहीत. ते आले आहेत कारण त्यांचं भविष्य अंधारात आहे. पंतप्रधानांचं हे म्हणणं योग्य आहे की प्रत्येक विचाराचा सन्मान झाला पाहिजे, पण हा सन्मान केवळ संसदेच्या आतल्या भाषणांपुरता मर्यादित राहता कामा नये. खरा सन्मान तेव्हा होईल रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी सरकार थेट आणि सकारात्मक संवाद साधेल. परीक्षांमधील पारदर्शकता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरेल. विरोधी पक्षांच्या तार्किक प्रश्नांना संसदेत केवळ राजकारण म्हणून न फेटाळता त्यावर ठोस उत्तरं दिली जातील. पंतप्रधानांचे शब्द आणि त्यांचं प्रत्यक्षात सरकार चालवणं या जमीन आसमानाचा फरक दिसतोय. पण जोपर्यंत देशातील शेवटच्या तरुणाचा आवाज ऐकला जात नाही, जोपर्यंत जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जात नाहीत, तोपर्यंत तर्काची आणि तथ्याची भाषा न केलेलीच बरी, नाही का? लोकशाहीत जनता हीच अंतिम न्यायाधीश असते. नेते बदलतील, विधान बदलतील, पण देशातील तरुणांचा आपल्या हक्कांसाठीचा संघर्ष कधीच बदलणार नाही. काल रस्त्यावर उतरणं लोकशाही होतं, तर आज तेच लोकशाही विरोधी कसं झालं? मोदीजी विसरलेत वाटतं.